आता बघूयात गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमध्ये कुणाचा महापौर होणार या संदर्भात जोरदार चर्चा सुरू होत्या। अशातच आता ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेतील सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेनेला या तिन्ही महापालिकांमध्ये महापौर पद देण्यात येणार आहे, तर उपमहापौर भाजपनं आपल्याकडे ठेवलंय। केडीएमसी मधून भाजपनं राहुल दामले यांचं नाव उपमहापौर पदाकरता जाहीर केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे ठाणे त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये सत्तेची गणितं हाती आल्यानंतर आता महापौर पद हे कोणाकडे जाणार, म्हणजे शिवसेनेकडे जाणार की भाजपचा महापौर असणार या संदर्भातला फॉर्म्युला ठरलेला आहे। या तिन्ही ठिकाणी शिवसेनेला महापौर पद जे ते देण्यात येणार आहे, तर उपमहापौर पद हे अर्थातच भाजपकडे राहील। आणि आता असं कळतंय की उपमहापौर पदाकरता कल्याण, डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपने नाव देखील जाहीर केलेलं आहे आणि ते नाव पुढे येतंय ते म्हणजे राहुल दामले यांचं। त्यामुळे आता ठाणे महापालिकेचा महापौर हा कोण असणार आहे या संदर्भातली चर्चा देखील सुरू झाली आहे। ते नाव आजच्या दिवसात डिक्लेअर केलं जाते का हे देखील लवकरच आपल्याला कळेल। आणि दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेमध्ये देखील शिवसेना भाजप जे ते एकत्र आलेत आणि या सगळ्या याच्यात तिथे देखील आता महापौर जो आहे तो कोण असेल हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे ठाण्यात शिवसेना आणि भाजपमधलं युद्ध अखेर थांबलेलं आहे, कारण यामध्ये वारंवार सन्मानाने वागणूक द्या, सन्मानाची वागणूक द्या, सन्मानपूर्वक पदं जी ती दिली जावी अशी मागणी करण्यात येत होती। आणि अर्थात महापौर पदावरती भाजपकडनं देखील दावा जो आहे तो सांगण्यात येत होता, पण अखेर या तिन्ही महापालिकांमध्ये शिवसेनेचाच महापौर असणार आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत। अजित, काय माहिती याबद्दल? विशाल, काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि संबंधित महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिकेतील काही वरिष्ठ मंडळी होती, यांची एक बैठक झाली। या बैठकीमध्ये जे ठरलंय, जे सूत्र झालंय त्यानुसार आपल्याला मिळालेली माहिती जी आहे, सुरुवातीला ठाणे जिल्ह्यात सांगतो। ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये महापौर हा शिवसेनेचा असेल, उपमहापौर हा भाजपचा असेल। नवी मुंबईमध्ये भाजपचा महापौर असेल तर उपमहापौर शिवसेनेचा असेल। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर शिवसेनेचा असेल, उपमहापौर भाजपचा असेल। उल्हासनगरमध्ये मात्र थोडं अजून चर्चा पूर्ण झालेली नाहीये, कारण त्या ठिकाणी शिवसेनेनं अनेक स्थानिक जे पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती। त्यामुळे होऊ शकतं की महापौरपद शिवसेनेला, उपमहापौरपद शिवसेनेच्याच मित्रपक्षांना जाईल आणि स्टँडिंग कमिटी जी आहे ती भाजपला जाईल अशी चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांनी माहिती दिली। तर सर्वात महत्त्वाचं आणि मोठं म्हणजे मुंबई महानगरपालिकेवरती महापौर हा भाजपचा असणार आहे, हे काल रात्रीच्या बैठकीमध्ये निश्चित झालेलं आहे आणि त्यानुसार लवकरच त्याची घोषणा जी केली जाईल। पण आपल्याकडे जी खात्रीलायक माहिती आली आहे त्यानुसार ठाणे जिल्ह्यामधल्या सर्व महानगरपालिकांवरती महायुतीमध्ये पूर्णपणे बैठक चर्चा झाली असून महापौर उपमहापौरचा तोडगा जो आहे तो पूर्णपणे सुटलेला आहे। आणि या ठिकाणी समसमान पद्धतीनं ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे त्या ठिकाणी शिवसेनेचा महापौर, ज्या ठिकाणी भाजपची ताकद आहे त्या ठिकाणी भाजपचा महापौर, अशा पद्धतीनं वाटाघाटी झालेल्या आहेत। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून म्हणण्यापेक्षा गेल्या अनेक महिन्यांपासून नगरपालिका निवडणूक ज्या होत्या तेव्हापासून जो वाद भाजप आणि शिवसेनेमध्ये होता, विशेष करून ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी मुंबई असेल, फक्त ठाणे सोडला तर बाकी सर्व ठिकाणी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपमध्ये टोकाचे वाद झाले होते, टोकाच्या टीका झाल्या होत्या। आपल्याला माहिती आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शिवसेने त्यांचा एक वेगळा गट स्थापन केला होता आणि त्या वेगळ्या गट स्थापन केल्यानंतर त्यांनी तिथं भाजपला कुठे सोबत घेतलं नव्हतं। भाजप सोबत आहे, माहिती म्हणून एकत्र आहोत असं वारंवार शिवसेना लोक म्हणायची, पण जो गट कल्याण डोंबिवली शिवशक्ती युती नावाचा गट जो स्थापन केला होता 59 जणांचा, त्यामध्ये भाजप कुठे नव्हती। आज जी माहिती मिळते त्यानुसार संपूर्ण ठाणे जिल्हा मुंबईसह शिवसेना आणि भाजप यांची पूर्णपणे बोलणी झालेली आहे। पूर्णपणे तिढा जो आहे महापौर उपमहापौरचा सुटलेला आहे आणि त्या दृष्टीनं आज साधारणपणे 11 ते 3 पर्यंत महापौर उपमहापौरचे अर्ज भरण्याची वेळ आहे। ते अर्ज जे आहे ते भरले जातील। ठाण्यामधून या ठिकाणी नाव जे समोर आलंय भाजपकडून ते म्हणजे कृष्णा पाटील हे नगरसेवक आहेत, त्यांचं नाव पुढे आलंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून राहुल दामले यांचं नाव पुढे आलेलं आहे। तर मुंबई आणि वेगळ्या ठिकाणी जे अर्ज भरायचे आहेत त्या ठिकाणी अजून नावं जी आहेत ती भाजपकडून निश्चित झालेली पण शिवसेनेकडून निश्चित झालेली नाहीयेत, कारण याचबरोबरीनं स्टँडिंग कमिटी असेल, शिक्षण समिती असेल, परिवहन समिती असेल,
MMRD सदस्यपद असेल, वेगवेगळी पदं महानगरपालिकांमध्ये असतात आणि ही पदं अक्षरशः मोठी पदं असतात. या पदांना खूप मान असतो, या पदांना खूप अधिकार असतो, खूप वजन असतं. या पदांबाबतीत देखील चर्चा जी आहे ती सविस्तरपणे होईल. पण तुर्तास तरी ठाणे जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये महापौर कोणाचा होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. भाजप आणि शिवसेना या दोघांमधला जो वाद होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे. मुख्यमंत्री दावो सोडून आले. त्यानंतर वारंवार उपमुख्यमंत्री जे ते बोलत होते की आम्ही महायुती म्हणूनच लोकसभा विधानसभा लढलोय, जी. स्थानिक पातळीवर थोडेफार वेगळं लढलो असू, पण आम्ही सत्ता बसवताना मात्र महायुती म्हणूनच सत्ता बसू आणि तसंच होताना दिसतंय. बैठक झाली काल आणि आज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे की सर्व महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर हा माहितीचा असेल, कुठे शिवसेनेचा कुठे भाजपचा, अशा पद्धतीने तिढा जो विशाल पूर्णपणे सुटलेला आहे. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल.